नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत करतो मी माझ्या ई-नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय आणि मी कालच तुम्हाला अपडेट दिलेली होती. एक व्हिडिओ बनवलेला होता की सार्वजनिक आरोग्य विभागाचा निकाल सायंकाळी येणार म्हणून. म्हणजे काल जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मी माहिती दिली होती. तर त्याच्यानुसारच झेडपीचा आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचा निकाल तो काल रात्री आलेला होता. पण आता निकाल आल्यानंतर जेव्हा विद्यार्थी आता आपली आन्सर की चेक करतायत, रिवाइज आन्सर की, तर त्याच्यामध्ये काय गोंधळ झालेला आहे, तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला इथे माहिती देणार आहे. त्यासाठीच मी हा एक व्हिडिओ बनवत आहे. तर या व्हिडिओला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला इथं जो गोंधळ झालेला आहे तो समोर येण्यासाठी तुम्हाला काय करायचं, मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला लाईक करायचा आहे, मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी शेअर करायचा आहे. आणि आता याच्यानंतर असे असे म्हणजे असे निकाल लागले नाही पाहिजे, याच्यासाठी तुम्ही काय करणार त्याचं पण उत्तर मी तुम्हाला देणार आहे. तर काही काही विद्यार्थ्यांचे मला टेलिग्रामवर मेसेज येतात की परत ऑब्जेक्शन वगैरे घ्यायचं का, तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती द्या. तर व्हिडिओ जराही स्किप न करता विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा. ओके. आणि परत एकदा विनंती आहे तुम्हाला की हा माझा चॅनल आहे, जे विद्यार्थी बघत आहेत तिथे व्हिडिओ त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करावं. याच्यानुसारच तुम्हाला रेग्युलर अपडेट मी तुम्हाला देत राहील. ओके. तर बघा, आपण आन्सर कीनुसार आपण जेव्हा गेलो तर बघा, तुम्हाला इथे जेव्हा लॉग इन करता मित्रांनो, लिंक पण मी तुम्हाला दिलेली आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पण आहे. तुम्ही जेव्हा लॉग इन करून आपला जेव्हा नवीन आन्सर की बघताय रिवाइज आन्सर कीमध्ये, तर तिथे काय केलं त्यांनी, आता हे एक एक्झाम्पल बघा. ही शिफ्ट आहे 30 नोव्हेंबर, 30 नोव्हेंबर ही सेकंड शिफ्ट आहे. तर याचा एकच एक्झाम्पल दाखवतो, असे बरेचसे एक्झाम्पल आहेत. ओके. तर यांनी काय केलं, जिथे प्रश्न चुकीचा होता, म्हणजे आता इथे काय झालं होतं, TCSनी चुकीचा आन्सर दिलेला होता किंवा इथे ऑब्जेक्शन विद्यार्थ्यांनी घेतलेला होता. पण याच्यानुसार जर बघितलं, राम म्हणणे याचा जो अर्थ होतो तो काय होतो की म्हणजे मरणे किंवा मृत्यू होणे असाच होतो. आणि याच्यामध्ये आणखी एक थोडंसं याच्याशी इक्विव्हॅलंट किंवा मिळतं जुळतं एक उत्तर येते, ते म्हणजे अभिवादन करणे. आणि पश्चाताप होणे तर हा उत्तर होतच नाही त्याचं. तर अभिवादन करणे केव्हा होते, जेव्हा आपण राम आणि राम असं जर म्हटलं, राम राम, तेव्हा एक अभिवादन करणे असं होऊ शकते. पण याच्यामध्ये यांनी काय केलं आहे, हा एक एक्झाम्पल देतो मी फक्त. याच्यानंतर बरेचसे प्रश्न आहेत. जवळपास 30 तारखेची जी सेकंड शिफ्ट होती, इथं परत लक्षात घ्या, 30 नोव्हेंबरची जी सेकंड शिफ्ट होती त्याच्यामध्ये असे बरेचसे उत्तर आहेत, जसे प्रश्न आहेत. त्यांनी काय केलं ना, सरसकट विद्यार्थ्यांना मार्क्स दिले. आता हा प्रश्न TCS म्हणते की, बघा काय म्हणते, फॉर दिस क्वेश्चन डिस्क्रिप्शन इज फाउंड इन दी क्वेश्चन आन्सर, फुल मार्क इज बिईंग अवॉर्डेड फॉर ऑल कॅन्डिडेट्स. तर बघा, आता याच्यानुसार काय होतं, असे बरेचसे प्रश्न. तर मी याचा एक्झाम्पल दिला. याच्यानुसार काही रिझनिंगचे क्वेश्चन आहे. आता इथे माझ्याकडे त्याचा स्क्रीनशॉट नाही आहे, पण असे बरेचसे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत की आता तुम्ही एक्झाम दिली आहे, तुम्हाला माहिती आहे. ओके. तर याच्यामध्ये काय केलं त्यांनी, रिवाइज आन्सर कीमध्ये यांचं काम होतं. बघा, आता परत लक्ष द्या मी काय बोलतो. रिवाइज आन्सर की म्हणजे काय असते, रिवाइज आन्सर कीनुसार जे प्रश्न चुकीचे असतात, ज्याच्यामध्ये TCSने उत्तर दिलेलं ऑप्शनमध्ये जर अवेलेबल नसेल, ओके, परत लक्षात घ्या, TCSने आन्सर की दिली आणि ते ऑप्शन अवेलेबल नसेल आन्सर कीमध्ये, तर त्यावेळी TCSला काय करावं लागते, सरसकट मार्क अवॉर्ड करावं लागतात. म्हणजेच फुल मार्क विल बी गिवन टू द ऑल कॅन्डिडेट्स. पण ज्या कंडिशनमध्ये TCSच्या आन्सर कीमध्ये TCSने चुकीचे उत्तर दिलेले असते, त्याला काय करतं, रिवाइज आन्सर कीमध्ये रिवाइज करणं हे इम्पॉर्टंट असते. म्हणजे आता एक समजा ABCD असे 4 ऑप्शन आहेत आणि TCSने, आता एक समजा एक एक्झाम्पल घेऊया आपण, इथे मी तुम्हाला दाखवतो, एक पद्धतशीर समजून घ्या मी काय म्हणतोय तर. आणि बघा, आता एक प्रश्न आहे, हा क्वेश्चन आहे 1 + 1 = किती. आणि TCS आता इथे ऑप्शन दिलेलं आपल्याला 1 2 3 आणि 4. 1 + 1 2 3 4 5. आणि TCSने त्यांच्या आन्सर कीमध्ये काय केलं आहे, समजा की त्यांनी 3 उत्तर दिलं आहे. आता आपल्याला माहिती आहे 1 + 1 = 2, सर्वांनी 2 क्लिक केलं आहे. तर यावेळेस रिवाइज आन्सर कीमध्ये काय व्हायला पाहिजे, TCSने उत्तर बदलवून, तेव्हा त्यांनी काय केलं, 3 दिलेलं होतं, त्यांनी उत्तर बदलवून 2 हे करेक्ट द्यायला पाहिजे. त्याच्यानुसार काय होईल, ज्यांनी 3 हे ऑप्शन सिलेक्ट केलं त्यांचे उत्तर चुकीचे ठरले जातील. आणि ज्यांनी बरोबर दिलेलं, म्हणजे जो हुशार व्यक्ती आहे, ज्याला माहीत आहे की 1 आणि 1 2च होते, काही काही विद्यार्थ्यांना माहीत आहे की त्यांना वाटलं की 1 आणि 1 3 होतात, तर त्याचं उत्तर हे द्यायला पाहिजे 2. आणि याचं बेनिफिट हा फक्त हुशार मुलाला मिळाला पाहिजे. माझं बरोबर आहे की नाही. आणि याच पद्धतीने SSC असो, स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा IBPS, बँकिंग एक्झाममध्ये पण हाच रूल फॉलो होता. आत्तापर्यंत तर हाच होत होता. इव्हन तलाठीमध्ये पण हाच रूल फॉलो झाला. मग ही कोणती पद्धत आहे की तुम्ही सरसकट सर्वांना जेव्हा मार्क्स देत आहेत. तर हा एक एक्झाम्पल दिला मी.
याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मरणे हा ऑप्शन सिलेक्ट केलेला होता आणि त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी दुसरा कोणता सिलेक्ट केला असेल. पण तुम्ही जर इथे सरसकट सर्वांना मार्क्स देता तर याच्याने काय होईल, एक एक्झाम्पल पकडा. एक विद्यार्थी 75 त्याचे क्वेश्चन्स बरोबर आहेत आणि एका विद्यार्थ्याचे असे या शिफ्टमध्ये कमीत कमी 4 ते 5 प्रश्न आहेत आणि दुसरा विद्यार्थी 72 वर आहे. तर तुम्ही जर सरसकट सर्वांना मार्क्स दिले म्हणजे 4 क्वेश्चन जर बोनसमध्ये दिले, ओके, तर हा चालला जाईल 72 वाला 76 वर चालला जाईल आणि 75 वाल्याचे सर्व प्रश्न आधीच बरोबर होते, त्याला कोणताच बेनिफिट मिळाला नाही, तो 75 वरच आहे. आणि 72 वाला विद्यार्थी डायरेक्ट 76 वर गेला. म्हणजे इथे मेरिटचं काय, कोणत्या हिशोबाने मेरिट लावताय तुम्ही मग? तर ही पद्धत अगदी चुकीची आहे. त्यासाठीच मी हा जो बोललो होतो की इथे विद्यार्थी पुन्हा गोंधळामध्ये पडले. आणि नेक्स्ट आहे याच्यामध्ये तलाठीसारखंच इथे पण आता गडबड वाटत आहे. कारण या प्रकारे जर आधी रिवाइज आन्सर की अशी येईल तर मग विद्यार्थ्यांनी करायचं तरी काय. आणि नेक्स्ट बघा, आता नेक्स्ट सांगतो मी तुम्हाला. बघा, आता परत ऑब्जेक्शन घेता येईल का, हा एक मुद्दा आहे. तर जेव्हा तलाठीची एक्झाम झालेली होती तर तलाठीमध्ये काय केलेलं होतं, सेकंड जेव्हा म्हणजे सेकंड रिवाइज आन्सर की आली होती त्याच्यानंतर पण काही क्वेश्चन्समध्ये डाऊट होते. तर हे काय करावं लागतं, आपल्याला TCSच्या निदर्शनात आणून द्यावं लागेल. त्याच्यासाठी मी तुम्हाला काही नंबर्स देईल, त्याच्यावरती तुम्हाला कॉल किंवा मेल वगैरे करायचे आहेत. आणि माझा जो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती ऑलरेडी मी टाकलेला आहे, पण इथे पण तुम्हाला परत एकदा मी ते दाखवून देईल. ओके, तर आता काय होऊ शकते, याच्यानंतर आपली जे सार्वजनिक आरोग्य विभाग आहे ते परत एकदा एक नोटिफिकेशन जारी करेल आणि त्या नोटिफिकेशननुसार तो आपले एक ईमेल ID देतील, त्याच्यावरती तुम्हाला तुमचे ऑब्जेक्शन परत एकदा रेज करायचे आहे. तर हा मी एकच एक्झाम्पल सांगितलं, असे रिझनिंगचे भरपूर क्वेश्चन आहेत जिथे TCSने काय केलं, डायरेक्ट म्हणजे ॲन्सर चेंज न करता, ॲन्सर चेंज नाही केला आणि डायरेक्ट काय केलं, सगळ्यांना मार्क अलॉट केलेले आहेत. तर याच्यामुळे नुकसान होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. तर तुम्ही एक लक्षात घ्या, जर तुम्ही रिवाइज आन्सर की आता चेक केली असेल, तुम्ही एक प्रश्न आपले मार्क्स करा, म्हणजे मार्क करा की कोणत्या याच्यामध्ये तुम्हाला डाऊट आहे आणि असं वाटते तुम्हाला की तोच प्रश्न फक्त बरोबर यायला पाहिजे, बाकीचे क्वेश्चन्स किंवा बाकीच्या विद्यार्थ्यांना ते ज्यांची चुकीची आहे त्यांना चूक असलं पाहिजे. तर याच्यासाठी तुम्हाला पण इथे मेल करायचा. ओके, तर मी चला तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती घेऊन चालतो. तर बघा, तर इथे एका विद्यार्थ्यांनी टाकलेलं आहे, इथे सर्व तुम्हाला इथे नंबर वगैरे मिळून जाईल. तर बघा, फक्त इथे 30 नोव्हेंबरची शिफ्ट नाही तर संपूर्ण शिफ्टवाल्यांनी इथे तुम्ही हे काम करू शकता. तर बघा, एक तर ट्विटरवरती जा आणि तानाजी सावंत किंवा जे इतर आहेत त्यांना तुम्ही ट्विट करा, TCSला टॅग करा. त्याच्यानंतर कॉल, काही नंबर दिले त्याच्यावरती कॉल करा, आपली समस्या मांडा, आरोग्य विभागाला कॉल करा आणि इत्यादी नंबर आहेत. आणि हा माझा टेलिग्राम चॅनल आहे, याच्यावरती तुम्ही या, मी इथे कमेंट बॉक्समध्ये पण लिंक पिन करून देईन, तर तुम्हाला तिथे यायचं आहे. आणि या प्रकारे हाच मी मुद्दा, इथे माझा एक मेसेज पण असेल त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. आता मी तो मेसेज बघा, हे बघा. तर सरसकट मार्क्स देणे ही पद्धत चुकीची आहे. बघा, इथे पण मी म्हटलेलं होतं की सरसकट सर्वांना मार्क्स देणे पद्धत अगदी अयोग्य आहे. याच्यामुळे काय होईल, जर आन्सर कीमध्ये ऑप्शन अवेलेबल आहे आणि TCSने जर उत्तर चूक दिले असेल तेव्हा रिवाईज करून त्याचे उत्तर बरोबर देणे आणि त्याचा फायदा सर्वांना मिळायला हवा. अशा चुकीच्या पद्धतीमुळे काय होईल, कमी गुणवाले पण मुलं समोर चालले जातील. अजून बघा, नॉर्मलायझेशनचा फॅक्टर पुन्हा यायचा आहे, त्याच्यामध्ये किती गडबड होईल किंवा किती घोळ होईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला आपलं आत्ताच काम आहे की आपण सर्वांनी आधीच अलर्ट होऊन तुम्ही ॲक्शन घ्यायला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. परत ऑब्जेक्शनसाठी एक नोटिफिकेशन येईल, त्याच्यामध्ये आपण ऑब्जेक्शन घेऊ शकतो असं मला वाटते. ही पद्धत तलाठीमध्ये फॉलो झाली होती, इथे पण होप सो फॉलो व्हायला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही पण इथे मित्रांनो या, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या आणि कमेंट करा की तुमच्यासोबत पण असं कुठे काही झालेलं आहे का. तर हा मला एक सापडलेला होता, एक आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांनी मला एक स्क्रीनशॉट पाठवलेला होता आणि बरेचसे पाठवलेले 4-5, मला वाटते 3 नोव्हेंबरच्या शिफ्टमध्ये 4 ते 5 प्रश्न तिथे सर्वांना सरसकट मार्क्स दिलेले आहेत. जिथे TCSची चूक होती, 2 प्रश्न असे होते की जिथे TCSने म्हणजे त्यांच्याकडून मिस्टेक होती ती तर अलॉट केले, पण रिझनिंगचे काही क्वेश्चन सरसकट अलॉट केले. तर एवढं तुम्ही करा. ओके, थँक्यू व्हेरी मच.